अजब रमा राघवची जोडी। त्या मुलीने आणलेल्या फुलांना मी निर्मल्यापेक्षा जास्त महत्त्व देत नाही। हा तर आबांचा आवाज आहे। पुन्हा काहीतरी झालं वाटतं। अहो जरा बघून या ना, बाहेर कसला तरी गोंधळ सुरू आहे। हा मग अहो आबा कशावरनं तरी चिडलेत बहुतेक। ते आता नेहमीच झालंय, तू सवय करून घे। मी असं समजतो की देवाला वाहण्याआधी त्यांचं निर्माल्य झालंय, ती कोमेजलेली आहे, तेव्हा अशी फुलं घरात ठेवायचीच कशाला? पाहिलं शेवटी काय झालं? माझ्या रमानी आणलेली फुलं तिच्याचकडे परत आली। देव आहे, तो पाहतोय आणि तोच न्यायही करतोय। मी तर म्हणेन बस झालं आई, पुरे झालं तुमचं रमा पुराण। आता मी जे काही सांगतोय ते शेवटचं, सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका। मी आधीच सांगितलंय की या मुलीला माझ्या देवघरात प्रवेश नाही। आणि आणखीन एक महत्वाचं, यापुढे देवपूजेच्या संदर्भात कुठल्याही गोष्टीत या मुलीने सहभाग घेतलेला मला चालणार नाही। रमा, राघवा, राघव, अरे राघव कुठे निघालायस ते तरी सांग। राघव, आबा, आज तुम्ही ह्या घरच्या सुनेने माझ्या पत्नीने केलेली पूजेची तयारी नाकारली। तो माझा अधिकार आहे। मग ह्या परिस्थितीत मी माझ्या पत्नीच्या पाठीशी उभं राहणं माझं कर्तव्य समजतो। माझं कर्तव्य समजतो। माझं कर्तव्य समजतो। माझ्या पत्नीने घेतलेले श्रम मी वाया नाही जाऊ देणार। हे तू बोलत नाहीयेस, तर तुझ्या पाठीमागे तुम्ही माझ्यावर केलेले संस्कार बोलतायत आबा। प्रत्येक स्त्रीचा मान राखलाच पाहिजे हे तुम्ही मला शिकवलं आबा। आज तुम्ही रमाला देवघरात प्रवेश नाकारलात, हरकत नाही, पण तो ईश्वर चराचरात वास करतो हे नाही तुम्ही नाकारू शकत आबा।
ते देव ज्या घरात आहेत ते हे घर सुद्धा मंदिरच आहे. आणि म्हणूनच लहानपणी मी तुमच्या खांद्यावर बसून कळस बघितलाय आणि आईच्या कुशीत शिरून गाभारा अनुभवलाय. हवा आज रमानी वेचलेल्या फुलांनी आपलं देवघर सजणार नसलं म्हणून काय झालं? ते देवघर ज्या घरात आहे त्या घराची वास्तुपूजा होऊच शकते ना. राघवा, सहधर्मचारिणी हा शब्द फक्त पुस्तकात नसतो, हेच तू सिद्ध करून दाखवलंस. तुम्हाला दोघांना बघून मला लक्ष्मी नारायणाचा भास होतोय. ओम नमो भगवते विश्वकर्मणाय वास्तुपुरुषाय नमो नमः. ओम उमा महेश्वर देवताभ्यो नमः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धन. अशा डागडुजीचा काही फायदा होणार नाही. यापुढे माझ्या देवपूजेच्या पूर्व तयारीचा मान फक्त आणि फक्त अश्विनीचाच असेल. शालिनी, पूजा करण्यासाठी मला आता पुन्हा शुचिर्भूत व्हावं लागणार आहे. अहो, तुम्ही रमाचा संबंध देवाशी जोडला नसता तर हे काही घडलंच नसतं. अरे पण देवघरात तिने यायचं नाही, तिला प्रवेश नाही, हे मी तुम्हाला बजावून सांगितलं होतं ना. हे बघा, रमा आता राघवची बायको. बस, आता पुन्हा पुन्हा या विषयावर मला चर्चा नकोय. आता कृती करण्याची वेळ आली. आता बघाच तुम्ही काय करतो ते. गजानना, ए गजानना, अरे बाहेर ये. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आज अचानक कसे काय येणं केलं? तुमच्या सत्कार समारंभाबद्दल आपण याआधीच आपलं बोलणं झालं होतं. त्यामुळे सगळं काही ठरल्याप्रमाणे आम्ही उद्याच हा समारंभ करणार आहोत आणि त्याचं रितसर निमंत्रण देण्याकरता आम्ही आलेलो आहोत. तुम्ही तर यायचंच आहे, शिवाय कुटुंबाला सुद्धा अगदी आग्रहाचं आमंत्रण आहे. त्या दिवशी तुमच्या कुटुंबाचा उत्साह बघून आमचाही उत्साह दुणावला. तेव्हा सगळ्यांनी यायचं बरं का? हो, येणार, नक्की येणार. अहो, तुम्ही असे उभे का? या ना, बसा ना, मी चहा ठेवते. माफ करा, आता आम्हाला आज पाणी घ्यायलाही वेळ नाही. अजून बरीचशी निमंत्रणं करायची आहेत. सत्कार समारंभाला सहकुटुंब यायचं.
आई शालिनी, उद्याच्या कार्यक्रमाचं आपल्याला सहकुटुंब निमंत्रण असलं तर एक गोष्ट मी निक्षून सांगतो की उद्याच्या कार्यक्रमाला ती मुलगी आणि राघव येता कामा नये. अरे पण बस आई, मला काही ऐकून घ्यायचं नाही. हे बघ, त्या मुलीला घरात ठेवून घेणं हा तुझा निर्णय होता, तो मी मान्य केला. पण उद्याचा कार्यक्रम हा माझा कार्यक्रम आहे, तेव्हा त्या कार्यक्रमाला मला हवी तीच माणसं येणार. तेव्हा उद्याच्या कार्यक्रमात ती मुलगी आणि राघव आलेलं मला चालणार नाही. रमा, काय ग, हे उपकरण कोणाचं आहे? अरे मीच घेतलंय अंकल गुरुजींसाठी. त्यांच्या फंक्शन बद्दल कळलं ना तेव्हाच माझ्या डोक्यात विचार आला, इतकी लोक येणार आहेत तिथे आणि अंकल गुरुजी तिथले सेलिब्रिटी असतील ना, म्हणून मग मी त्यांच्यासाठी हे उपकरण घेतलं. हा कलर छान वाटेल ना त्यांना, मी त्यांना देणार आहे. माझ्याकडनं छोटंसं गिफ्ट. रमा, जरा समजून घे. आबांनी आपल्याला त्या कार्यक्रमाला यायला मनाई केली आहे. मग आता हे उपकरण तू त्यांना दिलंयस हे त्यांना कळलं तर ते कसं स्वीकारतील? त्यांनी तुझा अजून अपमान केला तर? राघव, मोठे लहानांना काही बोलले तर तो अपमान नसतो. उलट ते चांगलं वाईट जे काही बोलले ना त्याला आपण छान फुलासारखं झेलायचं असतं. आणि हे तू आणि घरच्यांनीच मला शिकवलंय ना, मग मी हे अंकल गुरुजींना देणार आहे. आलेच देऊ. अश्विनी, काय चाललंय तुझं? हेच मी तुला विचारायला हवं रमा. काय चाललंय तुझं रमा हे सगळं? का तुला प्रत्येक वेळी माझं क्रेडिट घ्यायचं असतं? हा, आधीच तू राघवरावांना माझ्यापासून हिरावून घेतलंय, तेवढं पुरेसं नाहीये का? मी आता कुठे या घरासाठी काही करायला जाते तर त्याचंही क्रेडिट तुला घ्यायचंय का? असं करतेस रमा? नक्की काय गोंधळ चालला इथे, आम्हाला तरी कळेल का? काका, आता तुम्हीच बघा ना, उद्याच्या कार्यक्रमासाठी मी हे उपकरण आणलं होतं, खास तुमच्यासाठी. पण ही रमा, त्या रमाला हे कळतच ती माझ्याकडून हे घ्यायला निघाली. काय? जणू काही हे तिनेच आणले असं सांगण्याचा प्रयत्न करत होती. काका, ती माझं श्रेय घेते याचं मला काहीच वाईट वाटत नाहीये. खरं तर मला श्रेय मिळावं यासाठी मी कधीच काहीच करत नाही. पण ही रमा प्रत्येक वेळी माझ्या बाबतीत असंच का वागते? खूप वाईट वाटतं मला याचं. खोटं, साफ खोटं बोलते हे अंकल गुरुजी. खोटं का बोलतेस तू अश्विनी? खरंय, आबा रमा म्हणते ते खरंय. अश्विनी खोटं बोलते. माझ्यात आणि रमामध्ये जे बोलणं झालं होतं ते बोलणं तिचं स्वतःच आहे असं दाखवत खोटं वागते ही. रमा, तुला काहीही सांगायची गरज नाहीये. आम्हाला माहितीये तू कधीही खोटं बोलणार नाहीस. म्हणजे मी खोटं बोलते? अगं आता हे वेगळं सांगायला पाहिजे का? थांबा. सत्य जाणून घेण्यासाठी उपकरण आता अश्विनीच्या हातात आहे, एवढं माझ्यासाठी पुरेचं आहे. तेव्हा अश्विनी खोटं बोलत नाहीये, ही मुलगी खोटं बोलतीये. आणि तसंही तिला खोटं बोलण्याची सवय आहे.
मी इथे नसताना खोटं बोलून घरात राहायचं, उमरा न ओलांडताना तिथून प्रवेश न करता चोरासारखं खिडकीतून यायचं. याचा अर्थ काय होतो? हिला पळवाटा काढण्याची सवय आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हिने स्वतःचं लग्न आमच्याशी खोटं बोलून केलेलं आहे. आणि म्हणून हिच्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. आणि राहिला प्रश्न उपळण्याचा. हे उपळणं अश्विनीने माझ्यासाठी आणलंय, तेव्हा उद्याच्या कार्यक्रमात हेच उपळणं माझ्या गळ्यात असेल. सुखी राहा. थँक्यू काका. काय रमा, हा डाव हारलीस ना? मी डाव जिंकले आणि तू हसतेस. वेड लागलंय हा? अश्विनी, वेड मला नाही, अगं तुला लागलंय. तू खरंच वेडी झालीस. मी जर का अंकल गुरुजींना ते उपकरण द्यायला गेले असते तर त्यांनी ते स्वीकारलंच नसतं. हा, पण आता तू स्वतःच्या हाताने त्यांना ते उपकरण दिलंय तर त्यांनी लगेच स्वीकारलं. आणि आता ते उद्याच्या कार्यक्रमात ते घालणार पण आहे. सो थँक्यू. अगं पण ते मी दिलंय असं समजतायत ना? सो व्हॉट, मला काय त्याचं क्रेडिट नको आहे. अंकल गुरुजींनी ते उपकरण घालणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि थँक्स टू यू, तुझ्यामुळे ते झालंय शक्य. अँड अजून एक गोष्ट अश्विनी, अगं अंकल गुरुजींनी ना आम्हाला उद्याच्या फंक्शनसाठी यायला मनाई केली, पण आता तुझ्यामुळे त्या उपकरणाच्या रूपात आम्ही तिथे असू. सो वन्स अगेन थँक्यू, माझा मोटिव्ह साध्य करण्यासाठी मला मदत केल्याबद्दल. बघितलंस अश्विनी, हा फरक आहे तुझ्यात आणि रमामध्ये. तू सतत श्रेय घेण्यासाठी तडफडत असतेस, पण रमा ती सतत दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी धडपडत असते. एक मिनिट. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धसर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्यवरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. उद्याच्या कार्यक्रमाचं आपल्याला सहकुटुंब निमंत्रण असलं तरी एक गोष्ट मी निक्षून सांगतो की उद्याच्या कार्यक्रमाला ती मुलगी आणि राघव येता कामा नये. रमा, तुला कार्यक्रमाला जायचंय? चल चल जाऊयात. ह्या घरचा मुलगा आणि सून म्हणून नाही, तर निदान गावातले रहिवासी म्हणून तरी जाऊयात. पण जाऊयात, चल. राघव नाही, राघव, अंकल गुरुजींच्या इतक्या मोठ्या फंक्शनला आपल्याला जाता येत नाहीये. याचं आपल्याला कितीही वाईट वाटत असलं
तरीही आपण तिथे नाही जायचं. घरातले म्हणूनही नाही आणि बाहेरचे म्हणूनही नाही. रमा अगं पण का? कारण आज अंकल गुरुजींचा दिवस आहे राघव. आज त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट मोमेंट घडणार आहे आणि त्यांनी ती मोमेंट एन्जॉय करावी असंच मला वाटतंय. आज अंकल गुरुजींचा विचार करताना माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट येते. काहीही झालं तरी त्या कार्यक्रमात कुठलंच विघ्न येता कामा नये. त्या पुरोहितांनी आग लावलीये माझ्या घरामध्ये आणि स्वतः लाईफ एन्जॉय करतायत. तू बघच मी त्यांची कशी वाट लावते ते.